गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी, नवीन घर, उपकरणं याची खरेदी केली जाते. तर अंकशास्त्राद्वारे बघूयात हे वर्ष आपल्यासाठी काय घेऊन आलं आहे. त्यासाठी या वर्षाचं आपल्याला पर्सनल इयर नंबर कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. ते कसं करायचं आहे, यासाठी आपली जन्मतारीख आणि महिना आणि आत्ताचं चालू वर्ष म्हणजे 2026 या सगळ्याची बेरीज करून घ्यायची आहे. उदाहरणार्थ जर तुमची तारीख 2 नोव्हेंबर 1992 असेल तर 2026 याच्यामध्ये 2 अधिक 11 याची बेरीज करायची आहे. तर त्याचं उत्तर येतं 14. म्हणजे त्याला आपण परत एक डिजिटवर आणायचं आहे. म्हणजे 1 अधिक 4 = 5. सो ज्यांची जन्मतारीख 2 नोव्हेंबर असेल त्यांचा पर्सनल इयर नंबर 5 आहे. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापली पर्सनल इयर नंबर कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. जर तुमचा पर्सनल इयर नंबर 1 असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप नवीन संधी घेऊन येणार आहे. भरपूर नवीन घडामोडी होणार आहेत. एकूणच वर्ष खूप आनंदी जाणार आहे. पर्सनल इयर नंबर 2 ज्यांचा आहे त्यांनी यावर्षी संयम ठेवणं हा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक गोष्टीला आपली प्रतिक्रिया देणं हे गरजेचंच आहे असं नाही. त्यापेक्षा जी सिच्युएशन जी आहे त्याला ऑब्झर्व करा आणि त्या गोष्टीचं नीट चिंतन करा. थोडक्यात हे वर्ष तुम्हाला वेट अँड वॉच असं जाणार आहे. जर तुमचा पर्सनल इयर नंबर 3 असा आला आहे तर यावर्षी भरपूर आनंदाच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. खोळंबलेली कामं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे नवीन खेळीमेळीचं वातावरण आणि चिंतामुक्त वर्ष असं हे वर्ष तुमचं असणार आहे. पर्सनल इयर नंबर 4 जर कुणाचं आहे तर तुमच्यासाठी काम काम आणि काम. एकूणच आपल्याला जे अचीव करायचं आहे त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. पर्सनल इयर जर तुमचं नंबर 5वर आलं आहे तर भरपूर बदल, अचानक घडामोडी, आश्चर्यकारक घटना हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. जे कधी एक्सपेक्टही केलं नव्हतं ना, अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहे. पर्सनल इयर जर तुमचं नंबर 6वर आला आहे तर हे वर्ष तुम्ही जास्तीत जास्त कुटुंबासोबत घालवणार आहे. कुटुंबामध्ये कामामुळे जर काही रुसवे दुरावे निर्माण झाले असतील तर ते यावर्षी सेटल कराल. एकूणच कौटुंबिक जबाबदारी आणि सुखाचं हे वर्ष आहे. नंबर 7 वाल्यांना ह्या वर्षी तुम्ही स्वतःवर काम कराल. नवीन स्किल सेट, नवीन स्किल्स शिकणं, अपग्रेड करणं याकडे तुमचा जरा जास्तीचा कल असेल. जर तुमचं पर्सनल इयर नंबर 8 आलं असेल तर आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ, तुमचं कौतुक होणार आहे, पैसा मिळणार आहे, मानमर्तब मिळणार आहे, अवॉर्ड्स आणि रिकग्निशन मिळणार आहे. सो एकूणच हे वर्ष तुम्हाला अगदी जबरदस्त जाणार आहे. जर तुमचं पर्सनल इयर नंबर 9 असेल तर हे वर्ष तुम्हाला स्वतःवर काम करायचं आहे. मी कुठे कमी पडतो का, माझ्याकडे काही चुकतं आहे का, ह्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. काही जर जुने ग्रजेस असतील, जुनी भांडणं असतील तर ती सोडून द्या, माफ करा, पुढे जा. कारण हे वर्ष तुमच्यासाठी थोडक्यातच थोडंसं लेट गो टाईप आहे. सो जुनी वाद, जुनी भांडणं हे सगळं सोडून द्या. तर ही होती सर्व पर्सनल इयरबद्दलची माहिती. नवीन वर्ष सर्वांनाच सुखसमृद्धीचं, आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जावो हीच बाप्पाकडे माझी प्रार्थना. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.